आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरात विविध विकास कामं केली आहेत। मात्र केवळ त्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खोटे आरोप करतायत। रविकिरण इंगवले यांची वक्तव्य वैफल्यग्रस्तातून होत आहेत अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी केली आहे। गांधी मैदानाच्या कामासाठी शहरातील रस्त्यांसाठी सुमारे 100 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केलाय। ही कामं प्रगतीपथावर असताना उगाचच आपल्या बगलबच्चांना घेऊन आंदोलनाची स्टंटबाजी करायची हा एकमेव उद्योग ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडे राहिलाय। गुंड प्रवृत्तीच्या आणि हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या रविकिरण इंगवले यांनी जिल्ह्यातील लोकनेत्यांवर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत। केवळ प्रसिद्धीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली जाते असा आरोप रणजित जाधव यांनी केलाय। अवघ्या जिल्ह्याला माहीत आहे की माननीय राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती काय आहे। माननीय राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती अशी आहे की जे कोणतंही क्षेत्र त्यांनी असं कुठलंही क्षेत्र ठेवलेलं नाही, त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उठवलेला नाही आणि अशा कार्याभिमुख असणाऱ्या नेत्यावर टीका करायची आणि ऐन केन प्रकारे अशा टीका करून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असा स्वभाव असणारा गुंड रविकिरण इंगवले याच्यावर सुरामारी चाकूमारीचे गुन्हे नोंद आहेत आणि अशी व्यक्ती एखाद्या चांगल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगायचं म्हणजे कोल्हापूर शहरातील जनता अतिशय सुज्ञ आहे। या कोल्हापूर शहरातील जनतेनं पराभूत उमेदवाराला निवडून देण्याचा आपण विक्रम केलेला आहे आणि ते पराभूत उमेदवार पहिलाच निवडून आला आहे 30,000च्या वर मतं घेऊन, ते म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब। मग अशा व्यक्तींच्या वर ह्या व्यक्तीनं कित्येक गलिच्छ आणि गरळ ओकणारे आरोप केले होते, पण ते जनतेला सगळं माहीत असल्यामुळं जनतेनं 30,000च्या वर मतं देऊन निवडून दिलेलं आहे। पत्रकार बैठकीला उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, युवासेना उपशहर प्रमुख अमृत परमाणे उपस्थित होते।